नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण येथे डिस्कस करणार आहोत डिपार्टमेंटल PSI मेन्स साठी महत्त्वपूर्ण असलेलं भारतीय दंड संहिता 1860, इंडियन पिनल कोड 1860 IPC. डिपार्टमेंटल PSI मेन्सच्या सिलेबसमध्ये IPC हे एकूण 60 गुणांसाठी समाविष्ट आहे. यावरती आपल्याला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करू. आज आपण येथे IPC मधील प्रकरण 2 पाहणार आहोत. प्रकरण 2 आहे सर्वसाधारण स्पष्टीकरण, जनरल एक्सप्लेनेशन. प्रकरण 2 मधील काही मोजकी कलमे आपल्या सिलेबसमध्ये समाविष्ट आहे. त्यामध्ये पहिला आहे कलम 10, पुरुष व स्त्रीचा अर्थ. यानुसार पुरुष म्हणजे कोणत्याही वयाचा पुरुष जातीचा मनुष्य प्राणी. नंतर स्त्री म्हणजे कोणत्याही वयाचा स्त्री जातीचा मनुष्य प्राणी. म्हणजे एखादा मनुष्य स्त्री असेल तर या IPC नुसार ती स्त्री आहे. जर तो पुरुष असेल तर IPC नुसार पुरुषच आहे. येथे एज मॅटर करत नाहीये. जर एखादी 5 वर्षांची बालिका जरी असली तरी या व्याख्येनुसार ती काय समजली जाणार आहे, तर स्त्री समजली जाणार आहे, असा याचा अर्थ आहे. नंतर नेक्स्ट आहे कलम 11, व्यक्ती किंवा इसम याचा अर्थ म्हणजे पर्सन याचा अर्थ. व्यक्ती म्हणजे व्यक्ती, कोणत्याही प्रकारची व्यक्ती, नैसर्गिक असेल किंवा कृत्रिम व्यक्ती असेल. मग त्यामध्ये कंपनीचा समावेश होतो, संघाचा समावेश होतो. बॉडी ऑफ अ पर्सन म्हणजेच लोकांचा जो मंडळ असतो त्याचा देखील यामध्ये समावेश होतो. या कलमाशी संबंधित काही खटले आहेत ज्याचा निकाल खूप महत्वपूर्ण आहे. जसे की हा खटला आहे वाडी पेलू खटला. यामध्ये मद्रास हायकोर्टने म्हटले होते की देवीची मूर्ती ही कृत्रिम असते, परंतु ते मंदिराचे उत्पन्न म्हणजेच मिळकत असते. म्हणून देवीची मूर्ती ही व्यक्ती ठरते. देवीची मूर्ती ही काय आहे? कृत्रिम व्यक्ती आहे. ठीक आहे. नंतर दुसरा खटला आहे जब्बार विरुद्ध राज्य सरकार खटला. या खटल्यामध्ये अलाहाबाद कोर्टाने म्हटले होते, या खटल्यामध्ये अलाहाबाद हायकोर्टने असे म्हटले होते की आईच्या पोटातील जे मूल असते, जे पूर्णपणे तयार झालेले आहे, तर ते मूल देखील काय आहे? येथे व्यक्ती ठरते. ठीक आहे. नंतर नेक्स्ट कलम आहे कलम 21, लोकसेवक, सरकारी नोकऱ्याचा अर्थ म्हणजेच पब्लिक सर्वंट. ठीक आहे. आता या कलमामध्ये एकूण 12 पोटकलम दिलेले आहेत आणि हे लक्षात ठेवणे थोडंसं किचकट जातं. यासाठी आपण काय केलंय की हे लक्षात ठेवण्यासाठी एक छोटासा चार्ट बनवलेला आहे आणि यामध्ये तुम्हाला 5 शब्द लक्षात ठेवायचे आहेत, जसे की सशस्त्र दल, न्याय, अपराध, सिव्हिल आणि इतर. तर या चार्टच्या माध्यमातून आपण लोकसेवक याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर फर्स्ट ऑफ ऑल सशस्त्र सेना दल, लोकसेवकामध्ये कोण येतात तर पहा, भूसेना असेल, नौसेना असेल, वायुसेना असेल, यातील प्रत्येक सनदी अधिकारी, सशस्त्र सेना दलाचा प्रत्येक सनदी अधिकारी हे काय आहे तर IPC च सेक्शन 21 नुसार काय आहे? लोकसेवक आहे. नंतर नेक्स्ट दुसरा शब्द काय पाहिला आपण? न्याय. तर न्यायावरून लक्षात ठेवायचं की न्यायाधीश, न्यायालयाचा अधिकारी, कोणताही प्राधिकारी, ज्युरी मेंबर्स किंवा ज्युरी सदस्य, न्याय सहाय्यक, पंचायतीचे सदस्य, लवाद किंवा व्यक्ती. लवाद किंवा व्यक्ती हे देखील काय आहेत? IPC च्या सेक्शन 21 किंवा कलम 21 नुसार लोकसेवक आहेत. नंतर नेक्स्ट काय म्हटलंय आपण? अपराध. अपराधावरून लक्षात ठेवायचं प्रतिबंध करणारा अधिकारी, अपराध प्रतिबंध करणारा अधिकारी. मग यामध्ये कोण कोण येते की स्थानबद्ध करण्याचा किंवा ठेवण्याचा अधिकार प्राप्त असलेला अधिकारी. कोणाला स्थानबद्ध करण्याचा? अपराध्यांना. अपराध्यांना डांबून ठेवण्याचा. कुठे ठेवतो आपण त्यांना? जेलमध्ये. आणि ते कोण सांभाळत असते तर जेलर. जेलशी संबंधित जे काही अधिकारी प्राधिकारी जे कोण आहेत ते सर्व काय आहेत? लोकसेवक आहेत. नंतर काय? अपराधांना प्रतिबंध करणे, त्याची खबर देणे, त्यांना न्यायालयासमोर आणणे, अपराध्यांना न्यायालयासमोर आणणे, तसेच सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता, सोयींचे रक्षण करणे हे ज्याचे कर्तव्य असेल तो शासनाचा प्रत्येक अधिकारी. मग असे अधिकारी कोण असतात तर आपले पोलीस अधिकारी. आपला पोलीस डिपार्टमेंट हे देखील काय आहे तर अपराध प्रतिबंध करणारा अधिकारी म्हणजेच काय तर लोकसेवक आहे. नंतर नेक्स्ट कोणता शब्द आहे? सिव्हिल. सिव्हिल वरून लक्षात ठेवायचं की मालमत्ता ताब्यात घेणे, ते स्वीकारणे, ठेवणे, त्याचे सर्वेक्षण, मोजमाप, संविदा करणे, आर्थिक बाबींचे अन्वेषण करणे, तसेच अहवाल देणे इत्यादी ज्या गोष्टी आहेत जो सांभाळतो तो अधिकारी देखील काय आहे यानुसार
लोकसेवक आहे. तर नेक्स्ट काय आहे, गाव, नगर, जिल्हा यांचे जे लोक आहेत, जिल्ह्यातील लोकांसाठी कामे करणे हे ज्याचे कर्तव्य असेल असा प्रत्येक अधिकारी प्राधिकारी काय आहे तर लोकसेवक आहे. फॉर एक्झाम्पल गावाचे कामे कोण करतं तर सरपंच झालं, ग्रामसेवक झाले, हे देखील काय आहेत लोकसेवक आहेत. नंतर नेक्स्ट काय आहे, निवडणूक संबंधित कार्य पार पाडणारा अधिकारी, हा देखील काय आहे तर लोकसेवकच आहे. नंतर नेक्स्ट आहे इतर. आता इतर मध्ये काय लक्ष ठेवायचं, शासनाद्वारे वेतन किंवा कमिशन घेणारी व्यक्ती किंवा मिळवणारी व्यक्ती. मग यामध्ये कोण येतं तर स्थानिक प्राधिकरणाशी संबंधित व्यक्ती किंवा अधिकारी असतील, किंवा एखाद्या शासकीय कंपनीद्वारे सेवा पुरवणारे अधिकारी प्राधिकारी किंवा इतर व्यक्ती असतील. हे देखील काय आहेत, IPC च्या कलम 21 नुसार लोकसेवक आहेत. लोकसेवक याचा अर्थ लक्षात ठेवण्यासाठी हे 5 जे शब्द आहेत, सशस्त्र सेना दल, न्याय, अपराध, सिव्हिल आणि इतर, हे 5 जर शब्द तुम्ही लक्षात ठेवले आणि हा चार्ट जर तुम्ही लक्षात ठेवला तर लोकसेवक याचा अर्थ समजणे तुम्हाला थोडेसे सोपे जाईल. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे कलम 22, जंगम मालमत्ता, मुवेबल प्रॉपर्टी. आता याचा अर्थ, ह्याचा जो इंग्लिश शब्द आहे यावरून आपल्याला समजतं की मुवेबल प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी कशी असणार आहे, मूव्ह होणार आहे किंवा मूव्ह होऊ शकते, म्हणजेच हलवली जाऊ शकते एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे, आपण त्याची वाहतूक करू शकतो. मग याचा अर्थ काय दिलाय पहा, जमीन किंवा जमिनीशी जोडून असणाऱ्या किंवा कोणत्याही वस्तू बरोबर कायमच्या जोडल्या गेलेल्या गोष्टी सोडून इतर प्रत्येक वर्णनाच्या मूर्त मालमत्तेचा जंगम मालमत्ता यामध्ये समावेश होतो. आता मूर्त म्हणजे काय तर ज्याला इंग्लिशमध्ये कॉर्पोरल म्हणतात. कॉर्पोरल म्हणजे भौतिक वस्तू, जसे की त्याला आपण टच करू शकतो, त्याला आपण सेन्स करू शकतो, म्हणजेच फील करू शकतो, अशी वस्तूला काय म्हणायचं, मूर्त वस्तू. म्हणजेच जमिनी किंवा जमिनीशी जोडून असणाऱ्या, म्हणजेच काय आहे तर जमिनीशी फिक्स आहेत, ते हलवता येत नाही अशा वस्तू सोडून बाकीच्या सर्व जे वस्तू आहेत ते काय आहेत, जंगम मालमत्ता आहे. म्हणजे ते काय आहेत, जमिनीशी फिक्स नाहीयेत, ते हलवता येऊ शकतात, मूव्ह करता येऊ शकतात, अशा भौतिक वस्तू. जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येते, म्हणजे त्याला आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक त्याची करू शकतो. दुसरं म्हटलंय, जमिनीखाली गाडली गेलेली वस्तू जमिनीपासून वेगळी केल्यास जंगम मालमत्ता असते. म्हणजेच जोपर्यंत ती जमिनीसोबत अटॅच आहे तोपर्यंत ती काय आहे, जंगम मालमत्ता नसणार आहे. परंतु जेव्हा ती जमिनीपासून विलग होते ते काय होते, मग जंगम मालमत्ता होते. नंतर जी अदृश्य वस्तू स्पर्शाने किंवा वासाने समजते. फॉर एक्झाम्पल वीज प्रवाह. वीज प्रवाह एक अदृश्य आहे, दिसत नाही आपल्याला डोळ्याने, परंतु एखाद्या वस्तूमध्ये जर वीज प्रवाह आपण सोडला किंवा त्यामध्ये वीज प्रवाह चालू असला आणि अशा वेळेस आपण त्याला टच केलं किंवा त्याला आपण स्पर्श केला तर आपल्याला त्याचा एक झटका बसतो, म्हणजे त्याचं अस्तित्व आहे आपल्याला समजतं. नंतर पाणी, गॅस, पैसे, दागदागिने हे सर्व काय आहेत तर जंगम मालमत्ता आहेत. आपण एक कॉमन एक्झाम्पल पाहूयात. शेतीमध्ये जो पीक लावलेला असतो, ते जे पीक आहे ते जमिनीची अटॅच आहे, म्हणजेच ते काय आहे, मूव्ह होणारी प्रॉपर्टी नाहीये, इममुवेबल प्रॉपर्टी आहे. मग ते जंगम मालमत्ता आहे का, सध्या तर नाहीये, कारण ते जमिनीशी संलग्न आहे किंवा अटॅच आहे. परंतु कापणी केल्यानंतर जेव्हा पिकाची कापणी केली जाते, मग ते पीक आपण काय करू शकतो, ते कापणी केलेलं पीक आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याची हालचाल होते किंवा त्याची वाहतूक करू शकतो, त्याला मूव्ह करू शकतो. मग ते पीक कापणी केल्यानंतर काय होते तर जंगम मालमत्ता बनते. ठीक आहे. झाडे जमिनीमध्ये असताना जंगम मालमत्ता नसतात, कारण त्याची आपण हालचाल त्याची होऊ शकत नाही, कारण त्याची वाहतूक करू शकत नाही आपण, त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करता येत नाही, म्हणून ते काय असतात, जंगम मालमत्ता नसतात. परंतु ते तोडल्यानंतर त्याची आपण वाहतूक करू शकतो, म्हणजे ते काय झाले, मग जंगम मालमत्ता झाली. ज्या जंगम मालास किंमत असते त्यांना जंगम मालमत्ता समजावे. म्हणजे जंगम मालमत्ता ही काय आहे, जंगम मालमत्तेला किंमत असते आणि ती कशी आहे, थोडीशी मौल्यवान असते. या कलमाचा संबंध चोरीच्या कलमाशी म्हणजेच कलम 378 शी संबंधित असतो. नंतर नेक्स्ट कलम आहे कलम 23, गैरलाभ, गैरहानी, गैरपणे लाभ मिळवणे, गैरपणे हानी सोसणे. याचा अर्थ, गैरलाभ याचा अर्थ कायदेशीर हक्क नसताना बेकायदेशीर साधनांद्वारे मिळविलेला लाभ.
आणि गैरहानी याचा अर्थ कायदेशीर अधिकार असताना मालमत्तेची बेकायदेशीर साधनाद्वारे हानी. आता हे समजण्यासाठी एक एक्झाम्पल पाहूया. सपोज तुमच्या मित्राने तुम्हाला राहण्यासाठी एक फ्लॅट दिलेला आहे आणि तुम्ही काय केलं, ते फ्लॅट एका थर्ड पर्सनला रेंटने देऊन टाकला आणि तो जो रेंट आहे ते तुम्ही स्वतः घेत आहात. मग इथे तुम्ही काय करत आहात, तर स्वतःला गैरलाभ मिळवत आहात. गैरलाभ कशा प्रकारे? कारण त्या घरावरती तुमचा कोणताही कायदेशीर अधिकार नाहीये. तुम्ही बेकायदेशीररित्या त्या घराद्वारे काय करत आहात, तर इन्कम मिळवत आहात. म्हणजेच तुम्ही काय मिळवत आहात, गैरलाभ मिळवत आहात. आणि तुमचा जो मित्र आहे, जो कायदेशीर हक्कदार आहे, ते लाभ मिळवण्यासाठी किंवा ते भाडे त्याला मिळायला पाहिजे, कारण तो त्या घराचा कायदेशीर हक्कदार आहे. म्हणजेच इथे तुमच्या मित्राला आता काय होत आहे, गैरहानी होत आहे. नंतर नेक्स्ट आहे गैरपणे लाभ मिळवणे, म्हणजे एखादी वस्तू गैरपणे ठेवून घेणे किंवा गैरपणे संपादित करणे. आणि गैरहानी सोसणे म्हणजे कायदेशीर मालमत्तेपासून गैरपणे दूर ठेवणे किंवा गैरहानी व्यक्तीस त्याच्या मालमत्तेपासून वंचित ठेवणे. आता आताच जर आपण एक्झाम्पल पाहिलं, तर तुमच्या मित्राने तुम्हाला राहण्यासाठी तो घर दिला होता, परंतु त्या घरावरती तुम्ही कब्जा करता, म्हणजे इथे तुम्ही काय केलं आहे, गैरपणे लाभ मिळविलेला आहे. आणि तुमचा जो मित्र आहे, ज्याचं ऍक्च्युअल मध्ये ते घर आहे, त्याला इथे काय होत आहे, तर गैरहानी सोसावी लागत आहे. ठीक आहे, समजलं? नंतर नेक्स्ट आहे अप्रामाणिकपणाने, डिसऑनेस्टली. कलम 24 अप्रामाणिकपणाने म्हणजे डिसऑनेस्टली. जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा किंवा गैरहानी व्हावी यासाठी कोणतीही गोष्ट करतो. एखाद्या व्यक्तीला गैरलाभ व्हावा किंवा गैरहानी व्हावी या उद्देशाने जेव्हा एखादी तुम्ही कृती करता, त्याला काय म्हटलं जातं, अप्रामाणिकपणाने. आता जर एक्झाम्पल आपण पाहिलं, तर जेव्हा तुमच्या मित्राने तुम्हाला राहण्यासाठी फ्लॅट दिला होता, पण तुम्ही काय केलं, त्याच्यावरती कब्जा केला. म्हणजेच ते घर तुम्ही कशा प्रकारे मिळवलेला आहे, अप्रामाणिकपणाने तो मिळवलेला आहे. या कलमाचा जो वापर आहे तो कलम 378 चोरी, कलम 403 अपहार आणि कलम 405 न्यासभंग यामध्ये केला जातो. नंतर नेक्स्ट आहे कलम 25 कपटीपणाने, फ्रॉडुलंटली. एखाद्या व्यक्तीस लुबाडण्याच्या उद्देशाने केलेली कृती. आताच जर एक्झाम्पल पाहिलं, तर तुम्ही त्या फ्लॅटवरती कब्जा केलेला आहे, म्हणजेच तुम्ही काय केलेलं आहे, कपटीपणाने तो फ्लॅट मिळवलेला आहे. इथे तुमचा उद्देश काय आहे, तुमच्या मित्राला लुबाडणे हा तुमचा उद्देश आहे येथे. ठीक आहे, समजलं? आणि या कलमाचा उपयोग कलम 415 ठकवणूक, कलम 424 कपटीपणाने संपत्ती लपविणे, कलम 464 खोटा दस्तऐवज, कलम 465 खोटी वजनमापे, कलम 496 कपटीपणाने लग्न करणे या कलमांमध्ये याचा वापर केला जातो. नंतर नेक्स्ट आहे कलम 26 समजण्यास कारण, रिझन टू बिलीव्ह. याचा अर्थ काय दिलाय पहा. एखाद्या व्यक्तीस जर एखादी गोष्ट समजून सांगण्यास पुरेसे कारण असेल, तर समजण्यास कारण आहे असे म्हटले जाईल. आता हे समजण्यासाठी एक लगेच लक्षात येईल असा एक्झाम्पल पाहूयात. समजा एखादा मोठा अधिकारी आहे आणि तो भ्रष्टाचाराच्या रिझन साठी त्याला अटक झालेली आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीची छाननी चालू आहे. आणि असे असताना त्याच्या बायकोच्या नावावरती 2-3 फ्लॅट्स आहेत अशी माहिती पुढे येते. आणि या ठिकाणी किंवा या कंडिशन मध्ये तेथे रिझन टू बिलीव्ह असतं किंवा समजण्यास कारण असतं की त्याच्या बायकोच्या नावावरती जे फ्लॅट्स आहेत ते ऍक्च्युअल मध्ये या अधिकाऱ्याचेच आहेत. ठीक आहे, समजलं? आता इथे एक खटला दिला आहे, विमला विरुद्ध दिल्ली प्रशासन खटला. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की चोरीचा माल सापडणे केवळ पुरेसे नसते, तर फिर्यादी पक्षास चोरीच्या मालाबाबत खाणाखुणा दाखवाव्या लागतात. आता सपोज तुमची एखादी ब्रँडेड वॉच जी आहे ते चोरीला गेलेली आहे आणि ते त्या चोराकडे सापडते, परंतु ते वॉच तुमचीच आहे हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल. आणि यासाठी तुम्हाला काय आहे, तर त्या वॉचशी रिलेटेड काही माहिती त्यांना द्यावी लागेल. फॉर एक्झाम्पल, ते कोणत्या ब्रँडची वॉच आहे तुमची, कुठून तुम्ही परचेस केली होती, मग त्याचं बिल वगैरे तुमच्याकडे असेल. या सर्व गोष्टी तुम्हाला तेथे काय करावे लागतील, एक्सप्लेन करावे लागतील, आणि यालाच म्हणतात समजण्यास कारण. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे नकलीकरण, कलम 28 नकलीकरण, कॉन्टरफिट.
याचा अर्थ काय आहे? फसवणूक करण्याच्या उद्देशाने किंवा फसवणूक होणे संभव आहे ही माहिती असताना एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी बनावट बनविणे. म्हणजे लोकांची किंवा व्यक्तीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने किंवा फसवणूक व्हावी या उद्देशाने एखाद्या वस्तूसारखी किंवा एखाद्या वस्तूची डुप्लिकेट कॉपी तयार करणे. समजा एक 10 रुपयाची नोट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आणि याचीच कॉपी मी तयार केलेली आहे आणि यामागे माझा उद्देश काय आहे की लोकांची फसवणूक व्हावी. हे डुप्लिकेट पैसे किंवा हे डुप्लिकेट नोट देऊन मी काय करावे, ते ओरिजिनल आहे असे भासवून मी माझं काम करून घ्यावं असा माझा उद्देश आहे. लोकांना फसवण्याचा माझा उद्देश आहे. म्हणजेच मी काय केलेलं आहे हे ते इथे नकलीकरण केलेलं आहे असा याचा अर्थ आहे. आता एक खटला आहे उत्तर प्रदेश विरुद्ध मोहम्मद हाफिज खटला. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की असे जे नकलीकरण आहे, नकलीकरण जे केलेलं आहे यामध्ये सर्वसाधारण साम्य पुरेसं आहे. म्हणजेच ती जी नक्कल आहे ते तंतोतंत असण्याची गरज नाही. या कलमाचा उपयोग किंवा वापर कलम 231 नाणे नकली तयार करणे, कलम 232 भारतीय नकली नाणे तयार करणे आणि कलम 255 शासकीय मुद्रांक नकली तयार करणे या कलमांमध्ये केला जातो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे दस्तऐवज. कलम 29 दस्तऐवज म्हणजेच डॉक्युमेंट. आता याचा अर्थ काय दिलाय पहा. कोणत्याही बाबींचा पुरावा म्हणून अक्षरे, आकडे, आकृत्या किंवा चिन्ह यांच्या सहाय्याने कोणत्याही साधनावर व्यक्त केलेली किंवा अभिलिखित केलेली बाब म्हणजे दस्तऐवज होय. दस्तऐवज कोणत्याही बाबीचा पुरावा म्हणून वापरता येतो. डॉक्युमेंट म्हटलं तर आपण जनरली पेपर कन्सिडर करतो, बट इथे कोणत्याही साधनावरती असं म्हटलेलं आहे. कोणत्याही साधनावरती अक्षरे असतील, आकडे असतील, आकृत्या असतील किंवा चिन्ह असतील याच्या सहाय्याने व्यक्त केलेला बाब म्हणजे काय आहे? डॉक्युमेंट म्हणजेच दस्तऐवज आहे. आणि असा दस्तऐवज काय आहे? पुरावा म्हणून वापरता येतो. मग यामध्ये काय येतं? बँकेतील धनादेश, मुखत्यारनामा म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी, नकाशे, सूचना, आराखडे, मार्गदर्शनपर लेख, तसेच झाडावरील खुणा व क्रमांक जंगल अधिकाऱ्यांनी विशिष्ट हेतूने केल्यास ते देखील काय ठरते? दस्तऐवज ठरते. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे कलम 29A इलेक्ट्रॉनिक अभिलेख, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. इलेक्ट्रॉनिक अभिलेख याचा अर्थ माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत कलम 2 पोटकलम 1 खंड टी प्रमाणे अर्थ समजावा. इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजामध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा समावेश होतो. म्हणजे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 च्या कलम 2(1)T मध्ये जी इलेक्ट्रॉनिक अभिलेखाची व्याख्या दिली आहे तीच व्याख्या इथे कन्सिडर करावी असं म्हटलेलं आहे. इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज मध्ये इलेक्ट्रॉनिक अभिलेखाचा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल माहिती असेल, प्रतिकृती असेल किंवा ध्वनी. ध्वनी देखील काय आहे इथे? इलेक्ट्रॉनिक अभिलेख आहे. नंतर नेक्स्ट आहे कलम 30 मूल्यवान रोखा, व्हॅल्युएबल सिक्युरिटीज. याचा अर्थ काय पहा. कलम 29 प्रमाणे बनविलेल्या दस्तऐवजामुळे जर काही अधिकार प्राप्त झाला असेल किंवा अधिकार नष्ट झाला असेल तर तो दस्तऐवज व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे मूल्यवान रोखा संबोधला जातो. मग उदाहरण आहे मृत्यूपत्र, चेक, वचन चिठ्ठी. सपोज एखाद्या डॉक्युमेंटमुळे तुम्हाला एखाद्या वस्तूवरती काय झालेला आहे तर अधिकार मिळालेला आहे किंवा एखाद्या डॉक्युमेंटमुळे तुमचा एखाद्या वस्तूवरती जो अधिकार आहे तो नष्ट झालेला आहे. असा जो दस्तऐवज असतो त्याला काय म्हटलं गेलेलं आहे तर मूल्यवान रोखा. हा मूल्यवान रोखा जो आहे तो जनरली पैशाची देवाणघेवाण किंवा संपत्तीच्या देवाणघेवाणीशी रिलेटेड असतो. मग यामध्ये एक्झाम्पल दिले आहेत मृत्यूपत्र, चेक, वचन चिठ्ठी. मृत्यूपत्र, चेक, वचन चिठ्ठी हे देखील काय आहेत? मूल्यवान रोखे आहेत. या कलमाचा जो वापर आहे तो कलम 383 बलात्ग्रहण, कलम 420 म्हणजे ठकवणूक करणे, कलम 467 ठकवणूक करण्यासाठी बनावटीकरण, कलम 471 बनावट दस्तऐवज खरा म्हणून वापरणे या कलमांमध्ये केला जातो. नंतर नेक्स्ट कलम आहे कलम 34 दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशाच्या पुरस्करणार्थ केलेली कृती म्हणजे सामायिक इरादा, कॉमन इंटेन्शन ज्याला म्हटलं जातं.
याचा अर्थ काय दिलाय पहा, दोन किंवा अधिक व्यक्तींनी समान उद्देशासाठी, उद्देश कसा आहे, समान आहे, समान उद्देशासाठी गुन्हेगारी कृती केलेली असते, तेव्हा अशापैकी प्रत्येक व्यक्ती ती कृती एकट्यानेच केली असावी त्याप्रमाणे दोषी असते. फॉर एक्झाम्पल पाहूयात, समजा XYZ व्यक्तीचं घर जाळण्यासाठी 3-4 लोक ग्रुप करून त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता त्या व्यक्तींचं इंटेन्शन किंवा उद्देश काय आहे, त्या व्यक्तीचं XYZ व्यक्तीचं घर जाळणे, म्हणजे त्या सर्वांचा उद्देश काय आहे, समान उद्देश आहे. त्या व्यक्तीचं घर जाळणे हे सर्वांचं समान उद्देश आहे. आणि यालाच काय म्हटलं जातं, सामायिक इरादा किंवा कॉमन इंटेन्शन. मग पुढे काय म्हटलंय पहा, सामायिक इरादा यामध्ये 2 किंवा जास्त आरोपी असतात. म्हणजे आपला हा जो 3-4 जणांचा जो ग्रुप आहे, सामायिक इराद्याने घर जाळण्यासाठी तेथे गेलेला, त्यांच्या ग्रुपमध्ये काय आहेत, 2 पेक्षा जास्त व्यक्ती आहेत किंवा आरोपी आहेत. आणि सामायिक इराद्यासाठी 2 किंवा जास्त आरोपी असणे आवश्यक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, एकाच कृतीबद्दल सर्व सारखेच जबाबदार असतात. मग त्यासाठी प्रत्येक आरोपीने काही कृत्य केलेच पाहिजे असे नाही. आता हा 3-4 जणांचा ग्रुप गेलेला आहे, बट त्यामधील फक्त 1 किंवा 2च व्यक्ती ते घर जाण्याची प्रोसेस करत आहेत सपोज, आणि बाकीचे जे आहे ते फक्त पाहत आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारे त्यामध्ये भाग घेतलेला नाहीये, तरी देखील ते काय आहेत, सारखेच जबाबदार आहेत. त्यामधील प्रत्येक आरोपीने किंवा व्यक्तीने काही कृत्य केलेच पाहिजे असे नाहीये. त्यामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर त्यांचा समान उद्देश, आणि त्यांचा उद्देश काय आहे, त्या व्यक्तीचं घर जाळणे. या कलमाचा वापर कलम 149 समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेल्या अपराधाबद्दल बेकायदेशीर जमावाचा प्रत्येक घटक दोषी असेल, आणि कलम 436 घर इत्यादी नष्ट करण्याच्या उद्देशाने विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे आगळीक करणे या कलमांमध्ये केला जातो. नंतर नेक्स्ट कलम आहे कलम 39 इच्छापूर्वक आपखुशीने. याचा अर्थ काय पहा, एखादी व्यक्ती परिणाम घडून येण्याचा उद्देश किंवा जाणीव असताना एखादी उद्देशपूर्वक कृती करते, तेव्हा त्या व्यक्तीने तो परिणाम इच्छापूर्वक घडवून आणला आहे असे गृहीत धरले जाते. फॉर एक्झाम्पल, अने चोरी करण्यासाठी बीच्या घराला आग लावली व त्यामध्ये बीचा मृत्यू झाला, तर अने इच्छापूर्वक खून केला आहे असे काय केले जाते, गृहीत धरले जाते. अने चोरी करण्याच्या उद्देशाने बीच्या घराला आग लावलेली आहे, त्याचा उद्देश काय आहे, चोरी करण्याचा आहे, खून करण्याचा आहे का, नाहीये. बट एखाद्या घराला तुम्ही आग लावताय, त्याचा अर्थ काय आहे, ते घर पूर्ण जळणार आहे, त्यामध्ये असलेली सर्व वस्तू काय होणार आहे, जळणार आहेत. मग त्यामध्ये एखादी व्यक्ती असेल, मग ती जिवंत राहणार आहे का, ऑब्व्हियसली नाही, त्याचा देखील त्याचे मृत्यू होणार आहे. आणि ही बाब अला ऑलरेडी माहित आहे की जर आपण घराला आग लावली तर त्या घरामध्ये जो बी व्यक्ती आहे त्याचा देखील तेथे जळून मृत्यू होणार आहे, ही त्याला ऑलरेडी माहित आहे. असे असून देखील त्याने काय केलेलं आहे, तर बीच्या घराला आग लावलेली आहे, म्हणजेच त्याने ते काय केलेलं आहे, उद्देशपूर्वक खून केलेला आहे. त्याचा उद्देश येथे काय कन्सिडर केला जाणार, मग बीचा मृत्यू घडवून आणणे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे कलम 40 अपराध गुन्हा, इंग्लिशमध्ये ऑफेन्स. याचा अर्थ आहे IPC नुसार शिक्षापात्र असलेली कोणतीही कृती म्हणजे काय आहे, अपराध किंवा गुन्हा म्हणजेच ऑफेन्स आहे. आणि असे शिक्षापात्र असलेले जे अपराध आहे व त्याच्याशी संबंधित जे कलम आहेत येथे आपल्याला दिसत आहेत. आपण व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो. हे जे कलमे आहेत हे सर्व हे प्रकरण व त्यातील हे जे कलमे आहेत हे सर्व कसे आहेत, तर शिक्षापात्र अपराध आहेत. ठीक आहे. नंतर नेक्स्ट कलम आहे कलम 44 क्षती म्हणजेच नुकसान किंवा अपाय, इंग्लिशमध्ये इंज्युरी. याचा अर्थ काय आहे पहा, कोणत्याही व्यक्तीला शरीर, मन, लौकिक किंवा मालमत्ता याच्या बाबतीत अवैधपणे घडून आणलेला अपाय म्हणजे क्षती होय. क्षती म्हणजे काय, नुकसान किंवा अपाय. नुकसान, एखाद्या व्यक्तीचं नुकसान झालं म्हटलं तर आपण जनरली मालमत्तेशी संबंधित किंवा पैशाशी संबंधित नुकसान गृहीत धरतो, परंतु कलम 44 नुसार येथे 4 प्रकारच्या क्षती दिलेल्या आहेत. आता शारीरिक क्षती म्हणजे काय, तर थोडक्यात सांगायचं झालं तर शरीराला झालेली इजा म्हणजे शारीरिक क्षती, शरीराचं झालेलं नुकसान. मग ते कोणी मारहाण केल्यामुळे झालं असेल किंवा ऍक्सिडेंटमुळे झालं असेल. सपोज एखाद्याचं XYZ व्यक्तीला
कोणी 2-4 लोकांनी मारहाण केली आणि त्याचा हात पाय वगैरे काय झालंय फ्रॅक्चर झालाय, म्हणजेच त्याला काय झालेलं आहे तर शारीरिक क्षती पोहोचलेली आहे. ठीक आहे. आता मानसिक क्षती किंवा मनावरती झालेली क्षती म्हणजे काय? एखादी महिला आहे आणि तिला लग्नाच्या वेळेस तिच्या आई वडिलांनी तिला भरघोस हुंडा दिला नाही, या रिझन साठी तिला वारंवार तुच्छतेची वागणूक दिली जाते. तिला तिच्या माहेरच्या लोकांकडे वारंवार पैशाची डिमांड करायला तिला लावतात. तिची इतर महिलांशी तुलना केली जाते. स्पेशली हजबंड जो आहे त्याची इतर महिलांशी तुलना करतो. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तिच्या माइंडवरती खूप अफेक्ट करतात त्या महिलेच्या. म्हणजेच तिचं काय केलं जातं तर मानसिक छळ केला जातो. आणि या मानसिक छळालाच आपण इथे काय म्हटलं आहे, मानसिक किंवा मनक्षती, मनावरती झालेला अपाय. नंतर नेक्स्ट आहे लौकिक. लौकिक क्षती म्हणजे काय? तर सपोज एखादी खूप फेमस पर्सनॅलिटी आहे, समाजामध्ये खूप फेमस आहे आणि अशा व्यक्तीची समाजामध्ये इमेज खराब करण्यासाठी काय केलं जातं तर त्याचं पर्सनल लाईफ मधलं काही कन्व्हर्सेशन असेल, सपोज एखादं फोन रेकॉर्डिंग असेल किंवा त्याचं प्रायव्हेट लाईफ मधलं एखादा व्हिडिओ असेल, हे सोशल मीडियाच्या माध्यमातून काय केलं जातं तर व्हायरल केलं जातं, लीक केलं जातं. आणि त्याचा उद्देश असतो त्या व्यक्तीचं जो नाव लौकिक आहे ते खराब करणे, त्या व्यक्तीची इमेज खराब करणे, त्या व्यक्तीचं आबरू नुकसान करणे थोडक्यात. तर यालाच म्हटलं जातं लौकिक क्षती. ठीक आहे. तर मालमत्ता क्षती तर आय डोंट थिंक याच्यासाठी काही एक्झाम्पल देण्याची गरज आहे, तरी देखील एक्झाम्पल आपण पाहूया. मालमत्ता क्षती म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीचं मालमत्तेचं नुकसान व्हावा या उद्देशाने केलेली कृती. समजा एखाद्या व्यक्तीचं घर आहे आणि त्या घराला कोणीतरी काय केलं, आग लावून गेला आणि त्या आगीमुळे त्या व्यक्तीचं घर जळून राख झालं. यासाठी त्या व्यक्तीला तेथे काय झालं आहे, त्याचं मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, म्हणजेच त्याच्या मालमत्तेला तेथे क्षती पोहोचलेली आहे. ठीक आहे, समजलं? आणि या कलम 44चा उपयोग किंवा वापर कलम 383 बलात्ग्रहण, कलम 503 फौजदारी पात्र धाकदपटशा, कलम 376 बलात्काराबद्दल शिक्षा यामध्ये केला जातो. नंतर नेक्स्ट आहे कलम 52 सद्भाव म्हणजेच प्रामाणिकपणा किंवा इमान, इन गुड फेथ. याचा अर्थ काय दिलाय पहा. एखादी गोष्ट जेव्हा प्रामाणिकपणाने यथायोग्य काळजी घेऊन लक्ष देऊन भान ठेवून केली जाते, ती सद्भावपूर्वक केली आहे असे समजले जाते. या कलमाचा वापर कलम 87 जिच्यामुळे मृत्यू किंवा जबर दुखापत घडून यावी असा उद्देश नाही किंवा तसा संभव असल्याची जाणीव नाही अशी संमतीने केलेली कृती. डिपार्टमेंटल PSI मेन्स साठी असलेलं IPC चॅप्टर 2 येथे कंप्लीट झालेलं आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिपार्टमेंटल मेन्स साठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या मायनर ऍक्ट सोबत. तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि डिपार्टमेंटल मेन्सची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.